Good morning, students. In primary health care, the sixth chapter is urinary problems. Urinary problems, in this, we are going to study about renal stone, then urinary retention, frequent to pass urine, painful urination, then retention, micturition of the blood in the urine, and edema because of less amount of urine passed from the body, renal colic, then incontinence. Okay, so first, urinary problem म्हणजे problem related to the urine or in related to the kidney. Waste of the body are excreted through a sweat, urine and stool. आपल्या बॉडीचं जे वेस्ट प्रॉडक्ट आहे हे कशा वाटे बाहेर पडतंय? युरिन, स्टूल अँड स्वेट म्हणजे घाम या वाटे आपल्या शरीरातलं जे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते बाहेर पडतंय. Then organs of the urine excretion are kidney, ureters, urinary bladder and urethra. जे युरिनरी सिस्टीममध्ये ऑर्गन्स आहेत, कोणते कोणते ऑर्गन्स आहेत? किडनी, युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा. ओके, these are organs of urinary system. Urine consists of 90% water and 2% urea and 2% other substance. जे आपण युरिन पास करतो त्यामध्ये 96% वॉटर प्रेझेंट असतं, 2% युरिक ॲसिड अँड 2% अदर प्रॉडक्ट्स such as 2% urea and 2% other product in this uric acid, phosphate, sulfate, chloride, creatinine, etc. Normal urine is pale in color and acidic in nature. The main urine problems are as follows. First problem is frequent urination. Frequent urination म्हणजे काय? It may be caused in several diseases or ailments such as a spine injury, infection, pregnancy, cystitis. It means the inflammation of urinary bladder and diabetes. Frequent urination म्हणजे कंटिन्यू युरिन पास होणे, सारखे सारखे युरिन पास होण्याचे अर्ज लागणे. ओके, कोणत्या कोणत्या कंडिशन्समध्ये हे होऊ शकतं? एक तर डायबिटीसमध्ये कंटिन्यू युरिनेशन होत असते, दॅट इज कॉल्ड अ पॉलियुरिया. Okay, and the infection of urinary bladder. Then in pregnancy because of pressure of uterus on the urinary bladder. जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा जे युटरसची साईज वाढत असते त्यामुळे त्याचं प्रेशर कुठे येतं? युरिनरी ब्लॅडरवर येतं आणि त्यामुळे सारखं युरिन पास होण्याची अर्ज लागते. ओके, देन इन स्पाइन्स इंजुरी, जर मणक्याला काही इंजुरी झाली असेल तर फ्रिक्वेंट युरिनेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे कंटिन्यू अर्ज टू पास द युरिन. ओके, सतत थोड्या थोड्या वेळाने युरिन पास होणे. कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये हे होऊ शकतं? एक तर प्रेग्नन्सी, इन्फेक्शन, सिस्टायटिस, देन इन डायबेटिक कंडिशन्स. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनेशन दॅट इज कॉल्ड अ पॉलियुरिया. याला काय बोललं जातं? पॉलियुरिया. नेक्स्ट condition is painful urination. Painful urination means it may be due to a infection, cystitis, stones in the urinary bladder, urethral stricture, etc. पेनफुल म्हणजे युरिन पास करताना खूप पेन होणं. पेनफुल युरिनेशन ही कंडिशन कशामध्ये होऊ शकतं? एक तर इन्फेक्शन, देन स्टोन, देन स्ट्रिक्चर ऑफ द युरेटर्स एक्सेट्रा. म्हणजे जे युरेटर्स आहेत त्यांना पीळ बसणे. ओके, सिस्टायटिस अँड इन्फेक्शन या कंडिशनमध्ये पेनफुल युरिनेशन होऊ शकतं. ओके, पेनफुल युरिनेशन म्हणजे जेव्हा युरिन पास होते तेव्हा खूप पेन होतं. दॅट इज कॉल्ड अ पेनफुल युरिनेशन. इट मे बी ड्यू टू अ इन्फेक्शन, cystitis, stone in urinary bladder and urethral strictures. Okay, third condition is retention of urine.
Third condition is retention of urine. It may occur due to a inflammation of prostate glands. हे कशामुळे होऊ शकतं? इन्फ्लमेशन, म्हणजे प्रोस्टेट ग्लँडला काही कारणामुळे इन्फ्लमेशन होणे. देन सर्जिकल ऑपरेशन ऑफ ॲब्डॉमन, इन्फेक्शन, डिहायड्रेशन, ब्लॅडर स्टोन. एक रिटेन्शन may occur even in the bladder is full with the urine. ओके, रिटेन्शन म्हणजे युरिन पास न होणे. युरिन जमा होते ब्लॅडरमध्ये पण ती बाहेर येत नाही आहे, काही कारणामुळे ती बाहेर येत नाही आहे. जसं जे युरिनची वाट असते म्हणजे युरेथ्रा असतो, तिथे स्टोन प्रेझेंट असणं किंवा प्रोस्टेट एनलार्जमेंट इन मेल पर्सन्स. ओके, प्रोस्टेट ग्लँड ही एनलार्ज झाल्यामुळे युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. स्टोन इन द वे ऑफ युरिन, म्हणजे जे पाथवे आहे युरिन पास होण्याचा, त्या कुठल्या वाटेमध्ये स्टोन असेल तर त्यामुळे युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. किंवा कुठल्याही प्रकारची गाठ असेल, ट्यूमर प्रेझेंट असेल, ओके, किंवा इन्फेक्शन असेल तरी ही युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. नेक्स्ट कंडिशन इज मिच्युरेशन ब्लड, म्हणजे युरिनमधून ब्लड बाहेर पडणे. ओके, दॅट इज ऑल्सो नोन ॲज अ हिमॅच्युरिया. ओके, मिच्युरेशन म्हणजे अर्ज टू पास युरिन. युरिन पास होण्यासाठी जी फिलिंग येते त्याला बोलतात मिच्युरेशन. ओके, मिच्युरेशन ऑफ ब्लड मीन्स द हिमॅच्युरिया, युरिनमधून ब्लड बाहेर पडणे. हे एक तर स्टोनमुळे होऊ शकतं. स्टोनमुळे आतल्या भागाला युरिनरी सिस्टीममध्ये कोणत्याही पार्टला इजा झाल्यावर तिथून ब्लड बाहेर पडू शकतं आणि ते युरिनमध्ये मिक्स होऊन ते युरिन वाटे बाहेर येऊ शकतं. ओके, स्टोन, ट्यूमर, स्ट्रिक्चर, ब्लॅडर इंजुरी, रिनल सिस्टिक क्लोन स्टोन एक्सेट्रा. ओके, ब्लड कधी येऊ शकतं युरिनमध्ये? एकतर इन्फेक्शन असेल, कॅन्सरस कंडिशन असेल किंवा ब्लॅडरमध्ये काही इन्फ्लमेशन असेल. ओके, अशा कंडिशनमध्ये युरिनमधून ब्लड बाहेर पडू शकतं. हिमॅच्युरिया ही कंडिशन होऊ शकते. दीज आर द मेन प्रॉब्लेम्स इन युरिनरी सिस्टीम. ओके, हे 4 मेन प्रॉब्लेम्स आहेत युरिनरी सिस्टीममध्ये आणि हे वेगवेगळ्या डिसीज कंडिशनमध्ये दिसून येतात. ओके, कोणते कोणते? फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे कंटिन्यू युरिन पास होणे, पेनफुल युरिनेशन, युरिन पास करताना खूप पेन होणे, रिटेन्शन ऑफ युरिन, युरिन ब्लॅडरमध्ये साठून राहणे, ती बाहेर न पडणे, मिक्च्युरेशन ब्लड म्हणजे युरिनमधून ब्लड बाहेर पडणे. या 4 मेन कंडिशन्स प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द युरिनरी सिस्टीम. नाव द सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ युरिनरी प्रॉब्लेम्स. हे जे युरिनरी प्रॉब्लेम्स आपण बघितले त्याचे सायन्स सिम्पटम्स काय असणार आहेत? फर्स्ट इज पेन ड्युरिंग मिच्युरेशन. पेन ड्युरिंग मिच्युरेशन, युरिन पास करताना खूप पेन होणे. नेक्स्ट इज बर्निंग ऑफ युरेथ्रा. बर्निंग ऑफ युरेथ्रा, युरिन ची जी वाट आहे, जी साईट आहे तिथे खूप बर्निंग होणे. ओके, देन रेस्टलेसनेस, इचिंग, restlessness and nausea. Okay, these are the signs and symptoms: pain during maturation, burning of urethra, itching at the site of urethra, then restlessness and nausea. Okay, next treatment. हे जे प्रॉब्लेम्स आहेत युरिनरी रिलेटेड टू द युरिनरी सिस्टीम, यांची ट्रीटमेंट काय असते? लायबल इंटेक ऑफ फ्लुइड, आपल्याला जसं रेग्युलर लागतं त्या प्रमाणात इंटेक घ्यायचं आहे. प्लेस हॉट वॉटर बॉटल ऑन द लोअर ॲब्डोमेन, लोअर ॲब्डोमेनला हॉट कॉम्प्रेशन्स देऊ शकता.
जेणेकरून युरिन पास होण्याची अट लागेल. Then refer the patient to primary health center or the doctors in case of dysuria and painful micturition of blood in the urine. जर पेशंटला युरिन पासच होत नसेल किंवा ब्लड असेल युरिनमध्ये तर अशा केसेसमध्ये पेशंटला PHCला सेंड करायचे किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे पाठवायचे. ओके. सो फर्स्ट ट्रीटमेंटमध्ये काय येणार, लायबल इंटेक ऑफ फ्लुइड अँड the second one is place hot water bag to fill to pass the urine, and the third is refer the patient to PSC or doctors in case of there is a dysuria or blood in the urine. Okay. Next conditions, renal colic. Renal colic is the next condition related to the urinary problem. Renal colic, causes of renal colic. Renal colic means pain in the kidney. Renal colic causes renal injury. किडनीला कुठल्याही प्रकारची इंजुरी झाली तर रिनल कॉलिक होऊ शकतं. सिस्ट इन द किडनी, किडनीमध्ये सिस्ट होणे म्हणजे लिक्विड और सेमी सॉलिड गाठ तयार होणे, दॅट इज कॉल्ड अ सिस्ट. हायड्रोनेफ्रोसिस, पाणी साठणे किडनीमध्ये. इन्फ्लमेशन ऑफ किडनी, कोणत्याही प्रकारची इजा आतल्या साईडला होणे, ओके, किंवा जखम होणे. ट्युबरक्युलोसिस ऑफ किडनी, क्षय रोग किडनीचा. देन ट्यूमर इन द किडनी, दीज आर द कॉजेस ऑफ रिनल कोलिक. रिनल कोलिक म्हणजे किडनी पेन हे कशामुळे होऊ शकतं, एक तर रिनल इंजुरी, सिस्ट इन द युरिन, हायड्रोनेफ्रोसिस, इन्फ्लमेशन ऑफ किडनी, ट्युबरक्युलोसिस ऑफ किडनी, न्यूप्लाझम और ट्यूमर इन द किडनी. सायन्स अँड सिम्पटम्स, पेन इन द किडनी. सायन्स अँड सिम्पटम्समध्ये काय होणार, कुशीमध्ये दुखणार म्हणजे कुठलाही एका साईडला, ज्या साईडचं किडनी डॅमेज झालेली आहे तिथे पेन होतं. वॉमिटिंग, स्वेटिंग ऑफ द बॉडी, घाम येणे. पेनफुल मिक्चुरेशन, युरिन पास करताना खूप पेन होणे. ब्लड इन द युरिन, काही वेळेला ब्लड पण येणे युरिनमध्ये. फीवर, नॉशिया, एडिमा ऑफ फेस, आयलिड्स अँड फूट, डोळ्यांना, चेहऱ्याला आणि पायांना सूज येणे. ओके, हे सर्व सायन्स अँड सिम्पटम्स आहेत रिनल कॉलिकचे. नाऊ द ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये काय येणार, रेड्यूस सॉल्ट इनटेक इन युअर डाएट. ओके, रेड्यूस सॉल्ट इनटेक, सॉल्ट खूप कमी प्रमाणात खायचं आहे जेवणामध्ये. लायब्रल इंटेक्ट ऑफ फ्लुइड, फ्लुइडचं प्रमाण आहे ते आपल्या आहारात व्यवस्थित ठेवायचं आहे. गिव्ह मेडिसिन्स टू रेड्यूस द पेन. Refer the patient to PSC in severe cases or severe condition. Okay, this is all about the renal colic. Renal colic म्हणजे किडनीमध्ये दुखणे कशामुळे, एक तर रिनल इंजुरी, सिस्ट इन द युरिन, हायड्रोनेफ्रोसिस, सिस्ट इन द किडनी, हायड्रोनेफ्रोसिस, इन्फ्लमेशन ऑफ द किडनी, ट्युबरक्युलोसिस ऑफ द किडनी, न्यूप्लाझम और ट्यूमर इन किडनी. Signs and symptoms are pain in the kidney, vomiting, sweating of body, painful micturition, blood in the urine, fever, nausea, edema of face, eyelids and foot. Now the treatment, reduce the salt intake, liberal intake of fluid, give medicines to reduce the pain and refer the patient to PSC in severe conditions. This is all about the renal colic. Next condition is edema. Our next condition is edema. Edema, the causes of edema is due to a retention of water in the body.
एडिमा हा कशामुळे होऊ शकतो? एडिमा म्हणजे सूज येणे. हे कशामुळे होऊ शकतं? रिटेन्शन ऑफ वॉटर, एक्सेस ऑफ रिटेन्शन ऑफ वॉटर इन द बॉडी. ओके, बॉडी मध्ये वॉटर तसंच प्रेझेंट राहणे, पाण्याचं प्रमाण वाढणे, जे आपले एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत ते त्यांचं फंक्शन प्रॉपरली न केल्यामुळे हे जे पाणी आहे ते आपल्या शरीरामध्ये साचून राहतं. ओके, इट मे बी ऑकर ड्यू टू अ क्रॉनिक डिसिजेस. जे क्रॉनिक म्हणजे खूप जुने डिसीज कंडिशन आहे, अशा पेशंटमध्ये ही एडिमा हे साईन दिसून येतं. ओके, डिसीज ऑफ किडनी, जसे किडनीचे डिसीजेस आहेत, क्रॉनिक किडनी डिसीज. ओके, क्रॉनिक रिनल फेल्युअर. देन हार्ट डिसीज. हार्ट डिसीजमध्ये कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर पेशंटमध्ये किंवा मायोकार्डियल इन्फॉक्शनमध्ये ही कंडिशन दिसून येते. लिव्हर डिसीजेस, जसं सिरोसिस ऑफ लिव्हर आहे, अँड सम ऑफ द एंडोक्राईन डिसऑर्डर्स. ओके, या सर्व क्रॉनिक डिसीज कंडिशन आहेत. या कंडिशनमध्ये रिटेन्शन ऑफ वॉटर होतं. ओके, रिटेन्शन ऑफ वॉटर म्हणजे पाणी शरीरामध्ये साचून राहणे, आणि त्यामुळे एडिमा प्रेझेंट होतो, म्हणजे सूज येते शरीराला. सायन्स अँड सिम्पटम्स आर पफिनेस अपिअरन्स ऑन द फेस. फेसवरती पफिनेस येतो, म्हणजे चेहऱ्याला सूज येणे. ओके, प्रमाणापेक्षा जास्त सूज येणे, किंवा डोळ्यांना सूज येणे. स्वेलिंग ओव्हर लोअर लिम्स, पायाकडच्या बाजूला म्हणजे दोन्ही पायांना सूज येणे. ओके, हे सायन्स अँड सिम्पटम्स आहेत. ट्रीटमेंट इज करेक्शन ऑफ बेसिक केस. कोणत्या कंडिशनमुळे हा एडिमा आलेला आहे ते पहिलं आपल्याला करेक्शन करावं लागेल. एकतर किडनी डिसीज आहे का ते फाइंड आउट करावं लागेल, किंवा हार्ट डिसीज आहे का लिव्हर डिसीज आहे. सो हे जे कंडिशन्स आहेत, कोणत्या कारणामुळे हा एडिमा आलेला आहे हे आपल्याला पहिलं करेक्ट करावं लागेल. देन डायरेटिक्स मे बी गिवन टू प्रमोट द एक्सक्रेशन ऑफ सोडियम अँड वॉटर. डायरेटिक्स हे एक ड्रगचं नाव आहे, जेणेकरून हे काय करतं, आपल्या शरीरातलं एक्सेस ऑफ वॉटर बाहेर फेकून देतं. ओके, डायरेटिक्स मे बी गिवन टू प्रमोट द एक्सक्रेशन ऑफ सोडियम अँड वॉटर. ओके, आपल्या शरीरातलं जे एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आणि सोडियम आहे ते या डायरेटिक्समुळे बाहेर फेकलं जातं. देन टेक केअर ऑफ प्रोटेक्टिंग एडिमॅटस बॉडी पार्ट. आपले जे या क्रॉनिक कंडिशनमध्ये ज्या पार्टला स्वेलिंग आलेलं आहे, मोस्टली जे फूट आहेत, दोन्ही पाय आहेत जिथे सूज येते, सो असे जे पार्ट आहेत ते प्रोटेक्ट करायचे, कारण अशा पार्टला इजा होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके, कुठलीही वूंड होण्याचे चान्सेस जास्त होतात, आणि या वूंडमधून जे साचलेलं पाणी आहे ते बाहेर पडतं. ओके, आणि जे हे बॉडी पार्ट्स आहेत, एडिमेटस पार्ट आहे, तिथे तो पार्ट आहे तर तिकडचं टेम्परेचर वाढलं जातं, आणि त्यामुळे तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द एडिमा. एडिमा म्हणजे काय? रिटेन्शन ऑफ वॉटर इन द बॉडी, एक्सेस रिटेन्शन ऑफ वॉटर इन द बॉडी. It may be occur due to a chronic diseases of kidney, heart, liver, and endocrine disorders, etc. Okay, signs and symptoms are puffiness, appearance on the face and eyelids, swelling over the lower limbs. Treatment is correction of basic cause. जो basic cause आहे तो correct करावा लागेल. Diuretics may be given to promote the excretion of sodium and water. Take care of protecting edematous body part. So this is all about the edema. Next condition is incontinence of urine. Next condition is incontinence of urine. Incontinence means what? It is a drop by drop passing the urine. ओके, थेंब थेंब युरिन पास होणे त्याला बोलतात इनकॉन्टिनन्स ऑफ युरिन. ओके, इनकॉन्टिनन्स म्हणजे थेंब थेंब युरिन पास होणे, किंवा थोड्या थोड्या अमाऊंटमध्ये युरिन पास होणे, त्या युरिनचा कंट्रोल पूर्णपणे जाणे. ओके, ह्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्याची कारणं आहेत ड्यू टू अ डिजनरेशन ऑफ स्पिंक्टर मसल्स इन पॅरालायटिक पेशंट. जे युरिनचे कंट्रोल करणारे मसल्स आहेत. ओके, युरिन कंट्रोलमध्ये म्हणजे आपल्याला
केव्हा पास करायचे हे आपल्यावरती आहे. ओके, हे व्हॉलंटरी फंक्शन आहे किडनीचं. ओके, सो याला जे कंट्रोल करणारे मसल्स आहेत, स्फिंक्टर मसल्स आहेत, त्यामध्ये काहीतरी डिजनरेटिव्ह चेंजेस येणे, कशामुळे, एक तर पॅरालायसिस झाल्यामुळे किंवा दुसरं काही कारण असणे. ओके, ड्यू टू अ डिजनरेशन ऑफ स्फिंक्टर मसल्स इन पॅरालायटिक पेशंट ड्यू टू अ प्रोस्टॅटिक ऑब्स्ट्रक्शन. इन मेल पेशंट प्रोस्टेट ग्लँड वाढल्यामुळे त्याचं प्रेशर युरिनरी ब्लॅडरवर येणे आणि त्यामुळे ड्रॉप बाय ड्रॉप युरिन पास होणे. ओके, नेक्स्ट कंडिशन इज ड्युरिंग कफिंग, स्नीझिंग अँड लाफिंग in female persons. Okay, during stress conditions like during coughing, sneezing and laughing etc occur mostly in female. It is a loss of control over the sphincters. यामुळे काय होतं, जे युरिनवरचं ते पास करणारे स्पिंक्टर्स असतात, युरिन पास करणारे, त्याच्यावरचा कंट्रोल पूर्णपणे जातो आणि त्यामुळे ही युरिन पास होते. ओके, खोकताना मोस्टली इन अस्थमॅटिक पेशंट्स कंटिन्यू कफिंग कंडिशन असल्यामुळे त्यांचे स्पिंक्टर्स काय होतात, दे लॉस देअर सेन्सेशन अँड बिकॉज ऑफ लॉसिंग ऑफ द सेन्सेशन इन द स्पिंक्टर मसल्स the drop by drop urine pass in asthmatic patient during coughing and sneezing. It is a loss of control over the sphincter muscles and may occur after birth or of a child. Okay, then signs and symptoms are wetting of clothes. Signs symptoms काय आहेत यामध्ये, wetting of clothes and bed. बेडमध्येच युरिन पास होणे, क्लोथ्स वेट होणे. वेट क्लोथ झाल्यामुळे काय होते, फाऊल स्मेलिंग येणे, युरिनचा स्मेल येणे कपड्यांना. देन बेडसोर होणे. इन बेडरिडन पेशंट बेडसोर होऊ शकतो बिकॉज ऑफ कंटिन्यू सॉइल बेडशीट जर तिथे ठेवली पेशंटच्या त्या भागामध्ये तर तिथे बेडसोर होण्याचे चान्सेस असतात. नाऊ द ट्रीटमेंट, गिव अ टॉयलेट ट्रेनिंग टू पॅरालायटिक पेशंट. जे लोकांना लकवा मारलेला आहे अशा पेशंटमध्ये टॉयलेट ट्रेनिंग देणे, त्यांना सांगणं की अर्ध्या तासाने तुम्ही युरिनसाठी जाऊ शकता. ठीक आहे. यूज अ मॅकिंटॉश अंडर द बटक्स. ओके, यूज मॅकिंटॉश और पॉलिथिन शीट्स. द प्लास्टिक शीट किंवा मॅकिंटॉश रबर शीट पेशंटच्या बटक्सच्या खाली घालू शकता, जेणेकरून बाकीचे बेडशीट्स वगैरे आहेत ते ओले होणार नाही. ओके, ट्रीट अकॉर्डिंग टू द स्टँडिंग ऑर्डर्स. जे डॉक्टरांच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्याप्रमाणे पेशंटला ट्रीट करणे. जसं पेशंट पॅरालायटिक आहे, बेडवरूनही उठू शकत